तर आता होळी आलेली आहे आणि होळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पुरणपोळी। तर आता होळीसाठीचा संपूर्ण स्वयंपाक अर्ध्या तासाच्या आत कसा करायचा हे तर आपण पाहणारच आहोत। त्याचसोबत अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवत असाल तर अगदी परफेक्ट अशा तुमच्या पुरणपोळ्या बनतील। खूप साऱ्या टिप्ससोबत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पोळी फुटू नये म्हणून काय करायचं किंवा मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेली अशी पुरणपोळी कशी बनवायची, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मस्त अशी तर्री कटाची आमटी देखील तयार झालेली आहे। तर आज आपण हा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक अगदी अर्ध्या तासाच्या आत करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। पुरण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे, सगळीकडून सारखंच पसरलेलं आहे आणि मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली देखील आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पाहिजे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ। इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे। डाळ घेताना मोजूनच घ्यायची म्हणजे आपल्याला गूळ किती टाकायचा याचा अंदाज येतो। 1.5 वाटी साधारण इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि टाकताना गरम पाणीच टाकायचं। थोडंसं तेलही टाकायचं आहे, डाळ कुकरमधून उतू जाय नाही म्हणून, कधी कधी शिट्टीतून बाहेर येते बऱ्याच वेळा। आणि कुकर लावून मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ अगदी छान शिजते। तर कुकर होईपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळणं हा पुरणपोळीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे म्हटलं ना तरी चालेल, कारण जर तुमचं पीठ चांगलं असेल ना तरच तुमची पुरणपोळी छान होते। तर ते चांगलं असं मळणं खूप महत्त्वाचं आहे। साधारण 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी एवढं मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा एवढं तेल टाकायचं आहे। या सगळ्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळणार आहोत। जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल ना तर मैदा हा आवर्जून टाका, कारण त्याच्यामुळे कशीही लाटली तरी पोळी अजिबात फुटत नाही। त्यासाठी मैदा टाकायचा, अगदी मऊ लुसलुशीत पण होते, पण त्यासाठी मैदा टाकून पीठ कसं मळायचं हे जास्त महत्त्वाचं आहे। थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असं सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी गोळा करून घ्यायचा आहे या पिठाचा। तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं मी फक्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता जसं लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि आपल्याला हे पीठ एक 10 मिनिटापर्यंत चांगलं असं मऊ करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ठोंबा जर असेल ना तर त्याने तुम्ही पीठ कुटूही शकता किचन कट्ट्यावरती। अगदी मऊ लुसलुशीत आपल्याला पुरणपोळीसाठीचं पीठ हवं असतं आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे करू शकत असाल तर मग थोडं थोडं पाणी घालून एक 10 मिनिटापर्यंत पीठ हे आपल्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। अगदी मऊ लुसलुशीत आपल्याला पीठ हवं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं पिठाचा मी मऊ लुसलुशीत गोळा करून घेतलेला आहे। 1 ते 2 चमचा एवढं तेल टाकायचं आहे, परत एक 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा ते पाऊण तास एवढं हे पीठ भिजणं खूप गरजेचं आहे। या पिठावरती एक कपडा ठेवून द्यायचा आहे आणि आपण हे पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। आता आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे, पीठ देखील आपलं भिजून झालेलं आहे। आता आपण आमटीची तयारी करून घेऊयात। इथे मी कांदा आणि खोबरं हे गॅसवरती तसंच भाजायला ठेवलेलं आहे। तुम्ही हवं तर कांदा आणि खोबरं चिरून तव्यात परतून देखील घेऊ शकता। ते भाजून झालेलं आहे आणि 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी डाळ शिजलेली आहे, पण तुम्ही बघू शकता या डाळीमध्ये पाण्याचा अंश अजिबात सुद्धा राहिलेला नाही आहे। आपल्याला जी आमटी करायची असते ती डाळीच्या पाण्याची असते, त्याला आमच्याकडे येळवणी असं म्हणतात आणि ते बिलकुल सुद्धा निघालेले नाही आहे। म्हणून या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे आपल्याला येळवणी निघेल आणि आपण त्याची आमटी तयार करून घेणार आहोत। एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ आता गाळून घ्यायची आहे म्हणजे जे काही पाणी आहे ते सगळं खाली नितळून जाईल। त्याची आपण आमटी बनवणार आहोत आणि ही डाळ आहे आपण त्याचं पुरण बनवणार आहोत। ज्यावेळेस आपण पुरण बनवणार आहोत त्याच्यामध्ये डाळीमध्ये पाण्याचा अंश बिलकुल सुद्धा राहिलेला नाही, त्यासाठी डाळीमधून पूर्णपणे पाणी नितळून काढणं खूप महत्त्वाचं असतं। डाळ निथळण्यासाठी मी साईडला ठेवून दिलेली आहे। त्याच कुकरमध्ये थोडासा तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून मी भाताचा कुकर लावून दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता डाळीतलं पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे आणि आपलं हे आमटीचं येळवणी तयार झालेलं आहे। एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ही कढई गॅसवरती ठेवणार आहोत। इथं एका गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि एकीकडे आपण पुरण परतून घेणार आहोत।
तर 1.5 वाटी डाळीला साधारण मी पाऊण वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. गूळ टाकायचा आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. डाळीमध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही राहिला पाहिजे, म्हणजे आपलं पुरण बिलकुलसुद्धा पातळ होत नाही, याची आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे. इथं गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे आणि आपल्याला हा गूळ जो आहे ना तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे. याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा एवढी इलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ देखील खिसून टाकणार आहे. आपल्याला हे जे गूळ आणि डाळीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण घट्ट करायला मला साधारण 10 ते 12 मिनटं मोठ्या गॅसवरती लागलेली आहेत. तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. तर हे मिश्रण आपलं तयार झालं हे कसं ओळखायचं, तर एका चमच्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि ती सहजासहजी खाली नाही पडली की समजायचं हे मिश्रण आता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे, परफेक्ट असं पुरण तयार करण्यासाठी झालेलं आहे. इथं पाहू शकता मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता आपण हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत. तर माझ्याकडे ही पुरणाची चाळणी आहे आणि मी याच्यानेच पुरण बारीक करणार आहे. अगदी 2 मिनिटात होतं. गरम गरम असेल तर खूपच पटकन होतं, अजिबात वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे अगदी मऊ पेढ्यासारखं आपलं जे पुरण आहे ना ते तयार होतं. बाकी कुठल्या पुरण यंत्राची वगैरे अजिबात गरज पडत नाही. अगदी 2 मिनिटाच्या आत माझं हे पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पेढ्यासारखं पुरण तयार झालेलं आहे. कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे आणि मी आता ते बारीक करून घेणार आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपण आमटी तयार करून घेणार आहोत. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडं जास्त म्हणजे 2 मोठे चमचे एवढं तेल टाकलेलं आहे. जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटापर्यंत मोठ्या गॅसवरती छान असं वाटण परतायचं आहे. आता हे वाटण छान असं परतून झालं की याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे. 2 मोठे चमचे एवढे इथं काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. कमी पाहिजे असेल तर कमी घाला. कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आणखी 3 ते 4 मिनिटापर्यंत परतायचं आहे. जोपर्यंत हे जे वाटण आहे ते कडेने तेल सोडत नाही असे होईपर्यंत मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि मसाले छान असे परतून झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण जे येळवण्याचं पाणी आहे ते टाकणार आहोत. पण पाणी टाकायच्या पूर्वी आपल्याला ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आमटीला तरी खूप छान येते. तर हे पाणी थोडंसं गरम करून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला किती लोकांसाठी ही आमटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तसंही ही आमटी फार घट्ट नसते किंवा ती छानही लागत नाही, पातळ अशीच असते. तर याच्यामध्ये परत थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला ही आमटी एक 10 ते 12 मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती छान अशी उकळून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आमटी आपली उकळलेली आहे आणि तयार देखील झालेली आहे. या पॉईंटला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल. अगदी मस्त अशी लालबुंद झणझणीत तरी देखील आलेली आहे. जोपर्यंत ही आमटी उकळत ठेवलेली होती तोपर्यंत दुसरीकडे एका कढईत मी पापड आणि कुरडई आणि भजी हे सगळं तळून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक हा तयार झालेला आहे. तर तो व्हिडिओ काढला नाही आहे मी. तर आता आपली आमटी तयार झालेली आहे. आता फक्त आपल्या पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत आणि आता आपण ती कशी लाटायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळं करेपर्यंत साधारण अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासात मस्त असं हे पीठ देखील भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पुरणपोळीसाठीचं जे पीठ आहे ना ते आपल्याला असं हवं असतं, ते खूप ताणलं जरी गेले ना, किती जरी ओढलं गेले ना तरी ते तुटलं नाही पाहिजे. इतका चिकटपणा त्या पिठाला आला पाहिजे. असं इतकं छान पीठ आपल्याला मळता आला पाहिजे. मग तुम्ही ती पुरणपोळी कशीही लाटली तरी अजिबात फुटत नाही. तर यातील थोडा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे आणि आपण त्याचा आता उंडा तयार करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मी त्याची पारी करून घेतलेली आहे आणि आता
जेवढं पीठ आहे तेवढंच इथे मी पुरण घेणार आहे. तुम्ही थोडंसं जास्त जरी प्रमाणात घेत असाल ना तरी चालेल, पण त्याची तुम्हाला पुरणपोळी लाटता आली पाहिजे. जर पहिल्यांदा लाटत असाल किंवा मग तुम्हाला एवढ्या व्यवस्थित पुरणपोळ्या करता येत नसतील ना, तर जेवढं पीठ आहे तेवढंच पुरण असं प्रमाण घ्या. अगदी मस्त असं पुरणपोळी तयार होते. आता हे पुरण आपल्याला त्या उंड्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि साईडहून त्याला पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पॅक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपला हा उंडा तयार झालेला आहे. याला मी थोडंसं पीठ लावून घेणार आहे आणि नंतर हाताने असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे याची सहजासहजी आपल्याला पुरणपोळी लाटता येते. तर सुरुवातीला काय करायचं आहे, हा जो उंडा आहे ना तो आपल्याला फक्त थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. आणि पुरणपोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती कधीही एका साईडने अजिबात लाटायची नाही. तसं केलं तर पुरण सगळीकडे व्यवस्थित असं सगळीकडे सारखं असं पसरत नाही आणि पुरणपोळी देखील फुगत नाही. तर ही 2 कारणं आहेत पुरणपोळी न फुगण्याची. तर एवढी अशी मोठी होईपर्यंत पुरणपोळी आपल्याला दोन्ही बाजूनी लाटल्यानंतर हे बेलन जे आहे ते असं पकडायचं आहे. अंगठ्याच्या शेजारचं जे बोट असतं ना ते त्याच्यामध्ये आपल्याला हे बेलन पकडायचं आहे आणि नुसतं आपल्याला बेलन फिरवायचं आहे. आपोआप पुरणपोळी फिरते आणि दोन्ही बाजूनी सगळीकडून सारखीशी आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. अगदी 2 मिनिटात तुमची गोल गरगरीत पुरणपोळी तयार होते. सगळीकडून सारखं असं पुरण देखील पसरलं जातं. अधूनमधून तुम्हाला चिटकत वाटत असेल तर तुम्ही पीठही लावू शकता. दोन्ही बाजूने सगळीकडून सारखी अशी लाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी माझी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. जर समजा तुम्हाला मध्ये जाड वाटत असेल किंवा मग कुठे कमी जास्त वाटत असेल तर मग थोडंसं नंतर बेलनं फिरून ती सगळीकडून सारखी करून घेऊ शकता आणि आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. पाहिलं ना किती सोपं आहे ते. तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत. तव्यावरती पुरणपोळी टाकायची आहे. एका बाजूने छान अशी भाजून द्यायची आहे. लगेच उलटायची घाई करायची नाही, नाहीतर मग तुम्ही लगेच उलताना घातलं तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. जर हाताने जमत असेल तर हातानेच त्याची बाजू पलटा आणि दोन्हीकडून सगळ्या बाजूने छान असं तेल किंवा तूप लावून ही पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि विशेष म्हणजे त्याचं पुरण सगळीकडे सारखं असं पसरलं गेलेलं आहे. दोन्ही बाजूनी पुरणपोळी फुगलेली आहे. तर दोन्ही बाजूने लाल होईपर्यंत चांगली अशी खरपूस आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी अजून एक पुरणपोळी कशी लाटायची तेही सांगते. इथे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे उंडा करून घेतलेला आहे. हाताने तो थोडासा मोठा देखील करून घ्यायचा आहे आणि आता ही पुरणपोळी थोडीशी मोठी करून घ्यायची आहे. लाटताना दोन्ही बाजूनीच लाटायची आणि बेलनं इथं आपण जशी चपाती लाटतो किंवा पराठा लाटतो तसंच पकडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथपर्यंत पोळी मोठी झाली की नंतर मग ते बेलनं असं काही पकडायचं आहे अंगठ्याच्या मधल्या बोटाने आणि नुसतं गोल 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 फिरवायचं आहे. ही एक ट्रिक आहे. जे पहिल्यांदा पुरणपोळी बनवत आहेत किंवा मग ज्यांना पुरणपोळी लाटता येत नाही त्यांच्यासाठी. आणि अगदी मस्त अशी दोन्ही बाजूने सगळीकडून सारखी अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता आपली ही पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. आता आपण ती भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरणपोळी तितकीच टम फुगत आहे आणि दोन्ही बाजूने सगळीकडून सारखी अशी ही फुगत आहे. तेल किंवा तूप लावून ही दोन्हीकडून सगळीकडून सारखी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपला असा होळीचा अगदी अर्ध्या तासाच्या आत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मी खूप डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.